तर आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे। 13 ऑगस्ट पर्यंत हे कामकाज चालणार आहे। अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात आहे आणि हे अधिवेशन 13 ऑगस्ट पर्यंत सुरू असेल। विविध महत्त्वाची विधेयक आहेत। विविध राष्ट्रीय आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे। थेट जाऊया या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर डिलिमिटेशन विधेयक आणि दुसरा नारी शक्ती विधेयकाचा मुद्दा। हे दोन्ही विधेयक गेल्या अधिवेशनात सुद्धा पारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण या ठिकाणी मात्र पाठिंब्याचं गणित हे कुठेतरी कोलमडलं गेलं आणि त्यानंतर मात्र ही विधेयक पुढे गेलेली आहेत। या सगळ्या संदर्भात या अधिवेशनादरम्यान काय नेमका मुद्दा उपस्थित होऊ शकतो? दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन। हा आंदोलनाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मीनाक्षी, निश्चितच लागवी आजपासून पावसाळी अधिवेशनाला संसदेमध्ये सुरुवात होत आहे। 13 ऑगस्ट पर्यंत हे पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे, पण पहिलाच दिवस हा महत्त्वाचा असणार आहे, कारण कुठेतरी आपण पाहतोय की जंतर मंतरचा आज एल्गार मोर्चा ज्या पद्धतीत पुकारण्यात आलेला आहे, याविषयी संसदेमध्ये याचे निश्चितच पडसाद जे आहेत ते उमटू शकतात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विरोधकांनी अनेक मुद्दे जे आहेत या मुद्द्यांवरती कशा पद्धतीत संसदेमध्ये चर्चा व्हावी ह्याचे काही नियोजन देखील केलेलं आहे। तर मागच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीत महिला आरक्षण असेल किंवा मग डिलिमिटेशनचा जो विधेयक असेल यावरती ज्या पद्धतीत चर्चा झाली आणि डिलिमिटेशनचा जर मुद्दा आपण घेतला तर मागच्या अधिवेशनामध्ये कुठेतरी याचं जे वोटिंग आहे ते कमी झालेलं पाहायला मिळालं। कुठेतरी हा विधेयक जो आहे तो आज देखील याच्यावरती चर्चा प्रामुख्याने होऊ शकते, कारण विरोधकांकडून 50%हून जास्त जे आहे यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात होती, पण मात्र कुठेतरी विरोधकांची संख्या असेल किंवा मग संसदेमध्ये अधिवेशनामध्ये या सगळ्याच विधेयकाला जी आहे ती कमी मान्यता मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी आता हा सुधारणा करून विधेयक जे आहे ते सादर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच आज यावरती विशेषतः चर्चा देखील होऊ शकते। दुसरीकडे नीट परीक्षा असेल किंवा मग विद्यार्थ्यांचे इतर मुद्दे त्यालाच धरून जे सध्या मोर्चा आज निघणार आहे, जंतर मंतरचा जो मोर्चा आहे तो आज संसदेवरती धडकू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती यावरना देखील काही गदारोळ जो आहे तो संसदेमध्ये पाहायला मिळू शकतो। याच्यानंतर इथेनॉलचा मुद्दा जो आहे मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे, हा देखील मुद्दा जो आहे विरोधक लावून धरू शकतात किंवा मग परराष्ट्र धोरण असेल या सगळ्याच विषयी जी आहे ती प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी हे विषय आजच्या दिवसाला घेतले जाऊ शकतात। कारण पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा। आजच्या पहिल्या दिवशी प्रामुख्याने विरोधक कशा पद्धतीत तिथे आक्रमक होतील, काय आपली भूमिका मांडतील याकडे देखील प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।